एक देश एक निवडणूक हे विधेयक आज संसदेत मांडलं जाणार आहे। केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहे। भाजपच्या सर्व खासदारांना अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आलाय। आज दुपारी 12 वाजता लोकसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे। एक देश एक निवडणूक विधेयक मांडलं जाईल। संसदेत इंडिया आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष असेल तर जोरदार विरोध केला जाण्याची शक्यता आहे। तर एक देश एक निवडणूक हे नेमकं विधेयक काय आहे आणि त्याचा फायदा नेमका काय होऊ शकतो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। देशात सतत होत राहणाऱ्या निवडणुका या एकाच वेळी होतील। एकत्र निवडणुका झाल्या तर निवडणुकीसाठीचे हजारो कोटी रुपये वाचतील। वारंवार लागणाऱ्या आचारसंहितेमुळे विकास कार्य ठप्प होणं थांबेल। पुन्हा पुन्हा निवडणुका घेण्याच्या त्रासातून सरकारी यंत्रणांची मुक्तता होईल। एकत्र निवडणुकांमुळे काळा पैसा वारंवार वापरणं कमी होईल। तर हेच विधेयक जर मंजूर झालं तर नेमके तोटे काय काय असू शकतात आपण त्या तोट्यांकडे एक नजर टाकूया। केंद्रातील सत्ताधाऱ्यांना अनुकूल वातावरण तेव्हाच निवडणुका होते। अनुकूल परिस्थितीतील निवडणुकांमुळे केंद्रातील पक्षच सर्वत्र सत्तेत येईल। राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमधील मतभेद आणखी वाढण्याचा धोका आहे। राष्ट्रीय पक्षांना फायदा होईल, छोट्या पक्षांना मात्र याचा तोटा होईल, नुकसान होईल। निवडणूक निकालांना विलंब होण्याची भीती सुद्धा यामुळे व्यक्त होईल। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, खरं तर या सगळ्याच्या अनुषंगाने इंडिया आघाडी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फायदे आणि तोटे आपण पाहिलेले आहेत। इंडिया आघाडी कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर की बाबा हे होऊ शकतं म्हणून आम्हाला हे विधेयक नको अशा प्रकारचा विरोध दर्शवू शकते? लोकशाहीमध्ये पैसा वाचवणं हा महत्वाचा उद्देश नसतो, तर लोकशाहीमध्ये जनतेचं मत हे महत्वाचं असतं आणि याच मुद्द्यावरती विरोधक जे आहेत त्या विधेयकाला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे, जर एखाद्या राज्याचं सरकार कोसळलं तर त्या राज्यामध्ये 2.5 वर्षासाठी 3 वर्षासाठी निवडणुका घेतल्या जाऊ शकतात। मात्र जर सार्वत्रिक निवडणुका झाल्या केंद्र आणि राज्याच्या आणि सोबत निवडणुका झाल्यानंतर केंद्रातलं सरकार 1 वर्षानं गडगडलं तर अशा परिस्थितीमध्ये केंद्रातल्या निवडणुका ज्या आहेत त्या पुन्हा एकदा घ्याव्या लागतील लोकसभेच्या। मात्र राज्याच्या निवडणुका अशा काळात घेतल्या जाणार नाही, त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राज्य आणि एकीकडे लोकसभा निवडणूक ही वेगवेगळ्या पद्धतीने होईल। अशा वेळेस पुन्हा एकदा जेव्हा निवडणूक होते तेव्हा खर्चिक बाब ही समोर येतेच। या सगळ्या दृष्टिकोनातून याचं समाधानकारक उत्तर या विधेयकातून जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या विधेयकाबाबत केंद्रातील जे विरोधक आहेत ते विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतील। दुसरा मुद्दा असणार आहे या सगळ्या याच्यामध्ये, तो म्हणजे यासाठी साध्या बहुमताने मंजुरी लागेल की घटना दुरुस्ती लागेल। घटना दुरुस्ती हवी असेल तर विरोधकांना सोबत घेणं सध्याच्या सत्ताधाऱ्यांना क्रमप्राप्त असणार आहे, कारण त्यांचं तितकं संख्याबळ नाही, साध्या बहुमताने हे विधेयक मंजूर होऊ शकतं। त्यामुळं आज जर ही घटना दुरुस्ती साठी असेल विधेयक आणि याला जर विरोधकांचा विरोध असेल तर हे विधेयक जे आहे घटनेच्या संसदीय संयुक्त समितीकडे पाठवलं जाऊ शकतं। खरं शिवाजी, त्यामुळे आज हे विधेयक मांडल्यानंतर मग इंडिया आघाडीची भूमिका काय असणार आहे, काँग्रेसची इंडिया आघाडीतला एक मोठा पक्ष म्हणून भूमिका काय असणार आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।